नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहता 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीला आज बातमी येते बीड प्रकरणासंदर्भातली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल असा पुरावा आता समोर येतोय. फरार आरोपी होते त्यावेळेस शेख कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक. यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात 20-22 दिवसाच्या काळात यांनी 100% फोन केलेले आहेत. कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट, जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी, गाड्या कोणी पुरवल्या, पैसा कोणी पुरवला, हे कोण, घरं कोणी दिले, हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे. कारण हे लाभार्थी आहेत. कुणी चोऱ्या करायचे, हे चोट्टे चाट्टे हे एकमेकाला देत असते पैसे, म्हणून ही लाभार्थी टोळी. आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली. त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला. जी पत होती, प्रतिष्ठा होती ना, ह्या टोळीमुळे, ही धनंजय मुंडेची टोळी, ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली. म्हणून हिचा नायनाट होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना तो करावा. मात्र खंडणी प्रकरण जे अगोदर 19 तारखेला मागणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत. त्या व्हिडिओमध्ये जे आतमध्ये जातात वाल्मिक कराडांसोबत भेटतात त्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत. आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी, ज्याला परत निलंबन करण्यात आलं. मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते. हे बघा, एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणार आहे. देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा, की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले. ही खूप चांगली गोष्ट झाली. आता मात्र कोणाला सोडता येणार नाही. नसतं अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये. जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला, त्या जीवाला धोका, हे मर्डर करू शकते त्यांचं. यांना सुटू देऊ नका. आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या, तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. हे चॅलेंज आहे. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे. मुळा जाळा सगळं उखडून टाका, यांना ठेवू नका. हे का राज्य चालक नाही येत, एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका. कोणीच नसता काय होईल, तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे. आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस. यातला एक बी आरोप सोडला राज्यात बंद पाडून टाकणार आहे गुरु. हो, घालीत नाहीत कसं. अरे सरकारनं त्यांच्या ते टर्मळ एक, त्यांना काय कळत नाही का? आता मला एक सांगा बरं, तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे, ते अटक झालेलं, त्याला काय गरज आहे एवढं प्रॉपर्टी? जितकी 2-4 कनिंग भरते बा पैसे, याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाहीची. 100% नाही. ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याचीच आहे. याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का? गृह विभाग त्यांच्याकडे आहे सध्या तरी नाही वाटत. ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार नाही. सध्या तरी वाटतंय SID, CID, बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅकनं काम करतंय. सध्या तरी वाटतं. मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीटमध्ये फेराफेरी करायला लागली, तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली, तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत, आता एवढा पुरावा मिळाला ना, आता तर मिलेच आणि मिलेच पाहिजे. हा पुरावा CID असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय, आणि तो थेट मीडिया समोर आलाय. आणि मिळाला असेल ना, झोपले काय म्हणते. आता मीडियात येतोय म्हणल्यावर मग मीडियाकडे तपास देता का? तुम्हाला नसेल मत काय ठेवा मग? अरे मग असत नाही तर काय, तर तुम्हाला काय आता झोपले का? आता ती ईडी का कोण आहे ती कुठे? अरे एवढी प्रॉपर्टी माझं काही ना राव, 13.5 पत्र तरी माझ्या मग यासाठी लावली. आणि इतकी प्रॉपर्टी ऐकू बधीर होते माणूस. कोटी म्हणलं की झाकाची ती इकडं, आणि त्याची कोटीनं प्रॉपर्टी सापडते. कोटीनी ईडी कुठे? ईडीने काचा काचा धुळून काढे पाहिजे ती. आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकला पाहिजे. नाही तर ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे. नाही तुमचे लेकरं जाणार आहेत बरं का. यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरिबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी, प्लॉट, पैसे काही लय मोठं गबाळ केले. हे तुमच्यावर बेतल, तिकडं त्यांचं लिहून द्या. आमचं सरकारकडं, मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीड नगरीमधूनच, खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये. 302 लावा. नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा. कारण खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे.
त्याला सोडू नका. आणि ह्या 3 टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत, 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या. 6 आरोपी, 100-150 जणांची टोळी, लय मोठी नाही ही लाभार्थी टोळी. सगळ्यांनाच आरोपी करा असं मनोज जरांगे म्हणतात. पत्रकार परिषद मनोज जरांगेंची सुरू असल्याचं आपण पाहतोय. गँग्स ऑफ परळी खंडणीची असं आता CCTV मध्ये ही गँग पाहायला मिळते. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात जाईल असा पुरावा समोर आलाय. संतोष देशमुखांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्याच दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं CCTV फुटेज आता समोर आलंय. हे CCTV फुटेज विष्णू चाटे यांच्या केज येथील कार्यालयाबाहेर 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी कराड सोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसतायत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले PSI राजेश पाटील हे देखील कराडला भेटल्याचं CCTV मध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे हा व्हिडिओ गँग्स ऑफ परळी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय. सरपंच हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे. जे आरोप केले होते ते आता सिद्ध होत असून PSI पाटीललाही सह आरोपी करा अशी मागणी धसांनी आता केली आहे. जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. माझं मत आहे PI पाटीलला सह आरोपी केलं पाहिजे. या प्रकरणामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. पोलीस, प्रशासन, माफिया सगळे एकच असं पटोले म्हणतात. गृह विभाग सत्ताधाऱ्यांना माहिती पुरवताय. सरपंच हत्या प्रकरणावरून पटोलेंनी सरकारवर ही टीका केली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपींचा CCTV समोर आल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. त्यातच पटोलेंनी हा निशाणा साधलाय. बीड जिल्ह्यात नेमकं काय चाललेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पोलीस आणि संपूर्ण प्रशासन आणि हे माफिया हे सगळे युनायटेड आहे. सत्तेमध्ये बसले लोक युनायटेड आहेत. मी त्या आरोपींची नावं घेण्यापेक्षा सरकारजवळ, म्हणून मगाशी मी आपल्याला माहिती देताना सांगितलं की गृह विभागाच्या माध्यमातून जे सत्ता पक्षामधले आमदार आहेत त्यांना माहिती दिली जाते आहे. हे सगळेच गुन्हेगार जे आहेत ज्यांचे व्हिडिओज आपण याच्यावर पाहत होतो, चॅनलवर पाहत होतो, हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत. सरपंच हत्या प्रकरणावरनं बीड जिल्हा केंद्रस्थानी आलेला असतानाच बीडमधून राजकीय खळबळ उडवून देणारी आता एक बातमी समोर येते. बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यावर जातवैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनीच मुदतीच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दिलंच नाही. आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद रद्द करण्यात आलंय. महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद चांगलाच टोकाला गेलाय. हा वाद दिल्ली दरबारी गेल्यानं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भाजप आग्रही आहे. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळतेय. पालकमंत्री पदावरून नाराज असलेले भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. आणि आता बातमी नाशिकमधनं येते. नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही असल्याचं समजतंय. भाजप नेतृत्व ही महाजनांनाच पालकमंत्री करण्यावर ठाम असल्याचंही समजतंय. आणि त्याच संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच संदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी बोलण्याची शक्यता आहे. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे.
आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप मात्र आता संजय राऊत करतायत। दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला। मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर। एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे। पालकमंत्रीपद हे निमित्त आहे, मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली, कारण काय? आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं। पालकमंत्री पदावरून शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आलंय। स्वजिल्हे न मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये देखील नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अजित पवारांनी स्वतःपुरतं आणि सुनील तटकर यांनी स्वतःच्या लेकीपुरतं पाहिल्याची भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं बोललं जात आहे। भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना सर्वात कमी स्वजिल्हे मिळाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांपैकी केवळ अजित पवार यांनाच स्वजिल्हा मिळालाय। राहुल शेवाळ यांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी आता उत्तर दिलंय। 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळ यांनी केलं होतं आणि त्यावरच आमच्या शिवसेनेनं राहुल शेवाळांना पराभूत केलं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत। काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत। त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो। आपल्या पक्षाचं अस्तं दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या। आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे, त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे। राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नका। राहुल शेवाळ्यांचा पराभव शिवसेनेने केलेला आहे, दारुण। कोणाचं काय तुम्ही फार महत्त्व देत आहे? तुम्ही तुमचे सगळे लटकते आणि भटकते आत्मा होणार आहेत नंतर। या दारातून त्या दारात, ह्या दारातून सगळे लटकते भटकते आत्मा फिरणार आहेत। अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून निवडणूक आयोग तुमच्या पाठीशी आहे। अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल तुम्हाला देतो आहे। अजून काय आहे तुमच्याकडे? आणि आता एक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते, कारण 1 रुपयात मिळणारा पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ही शिफारस केली आहे। एका अर्जापोटी शेतकऱ्यानं किमान 100 रुपये भरावेत अशी ही सूचना समितीनं केली आहे। ओडिशातही 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती, मात्र तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानं ती योजना बंद करावी लागली। आता महायुती सरकार याबाबत कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीड 1,09,264, साताऱ्यात 53,137 बोगस अर्ज प्राप्त झाले। जळगावात 33,786, परभणीमध्ये 21,315, सांगली 17,217, दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आलाय। स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार करण्यात आला असून या अंतर्गत 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे। या करारानं 4,000 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे। कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत हा करार केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी या काळामध्ये दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले। राज्याची चिंता वाढवणारी बातमी येते, कारण पुण्यामध्ये गुइलन बॅरे सिंड्रोममध्ये 22 संशयित रुग्ण आढळलेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी NIVला पाठवण्यात आले। गुइलन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा दुर्मिळ आजार देखील आहे। हा आजार नेमका काय आहे पाहूया।
गुइलेन बॅरे सिंड्रोम नसांवरती परिणाम करणारा आजार. आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, संवेदना कमी होतात, पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याची शक्यता अधिक असते. छातीचा स्नायू कमकुवत झाल्यानं श्वास घेण्यात समस्या निर्माण होतात. बोलणं आणि गिळण्यात अडचण, डोळ्यांची समस्या जाणवते. तर त्या अनुषंगानं आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. बातमी येते रायगडमधून. मोठी बातमी आहे, कारण रायगड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1000पेक्षा जास्त कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली. तसंच 1 किलोमीटर परिसरात बंदीही घालण्यात आली आहे. चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर जरा सावध व्हा, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा देखील पाडू शकतो. ज्योतिबा डोंगराच्या प्रसादाच्या कुंदामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय. शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता. दुकानदारावर कठोर कारवाई करा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे. याआधी ज्योतिबा डोंगरावरील दुसऱ्या दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते, तर आता प्रसादाच्या कुंद्यात ब्लेडचाच तुकडा आढळल्यानं खळबळ माजली आहे. ब्लेडचा तुकडा आढळला. प्रसादाच्या कुंद्यात ब्लेडचा तुकडा आढळल्यानं आता खळबळ माजली आहे. हाच तो ब्लेडचा तुकडा साम टीव्हीवर आपण पाहतोय. आलो असता एका दुकानदारामध्ये गेलो होतो. दुकानदारामध्ये गेल्यानंतर ते पेढेचे पाकिट बनवत असता ते कट करत असताना त्याच्यामध्ये ब्लेड पण मला आढळून आलं. ब्लेड पण आढळल्यानंतर मी त्याला तसं थांबवलं आणि त्याचे फोटो काढले गेले. ज्या भाविकाचे जर आरोग्याशी कोण खेळत असेल तर त्याच्या विरोधात मी कारवाई करायला जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडला. हा जो मुद्दा आहे की आता फक्त विक्रीसाठीच लोक ठेवत असतात, पण त्यात काय विकतात आणि काय विकत नाहीत याचा कुठल्याच प्रकारे लोकांना सुद्धा त्याचं हे गांभीर्य नाही आहे. पण कसं आहे, खव्यामध्ये ब्लेड सापडले, लहान मुलं प्रसाद म्हणून खातात, मोठी माणसं खातात, लेडीज खातात. म्हणजे चुकून सुद्धा ते ब्लेड समजा त्यांच्या पोटात वगैरे गेलं तर ते खूप अपायकारक आहे. बातमी पुण्यात येते, कारण पुण्यातील शिरूर गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा हादरलाय. जुन्या वादाच्या रागातनं एका आरोपीनं हवेमध्ये गोळीबार केला. या गोळीबारातून तरुण थोडक्यात बचावला. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गोळीबाराची घटना CCTV मध्ये चित्रित झाली. छत्रपती संभाजीनगरात मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ आता समोर येतोय. स्टंटबाजी करण्यासाठी तरुण बुलेटवर उभा राहतो आणि दोन्ही हात रिकामे सोडून स्टंटबाजी करतो. यावेळी बुलेटवरील मागचा तरुण बसलेला दिसतोय. मोंढा उड्डाणपूल पासून आकाशवाणी कार्यालयासमोरचा हा व्हिडिओ आहे. या स्टंटबाजीमुळे अपघाताला निमंत्रण दिलं जात आहे. पोलीस स्टंटबाजांच्या शोधात आहेत. पुढची बातमी तुम्हाला सावध करणारी आहे, कारण तुम्ही जर इंटरनेटवरून हेल्पलाईन नंबर किंवा कस्टमर केअर नंबर शोधताय तर जरा सावध व्हा, कारण हा नंबर तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतो. नागपुरात एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आलाय. एका महिला डॉक्टरलाच आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिने बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाराचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून त्यानं 10,90,000 रुपये काढून घेतले. FDच्या खात्यावर 2,84,000चं कर्जही घेतलं. नागपूरच्या महिलेनं काय केलं? नागपूरच्या महिलेनं गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मिळालेल्या नंबरवर फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीनं आपलं नाव राकेश पटेल सांगितलं. या व्यक्तीनं महिलेच्या व्हॉट्सअपवर एक APK फाईल पाठवली. APK फाईल क्लिक करताच महिलेचा मोबाईल हॅक झाला. बँक खात्यातून
11 लाख रुपये काढले तर FD खात्यावर 3 लाखांचं कर्ज घेतलं. बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. लाडकी बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्याला घेता येतो. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनीही लाडकी बहीणसाठी अर्ज केलेत. या दोन्ही योजनांचा लाभ 1,500 रुपयेच आहे. तेव्हा नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचं ॲफिडेव्हिट आता लाभार्थ्यांना द्यावं लागेल. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खोडा बसलाय. मंत्री पंकजा मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज भेट घेतली आहे. बीड जिल्ह्याचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानं पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट होती, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. सध्या राज्यभर बीडचं नाव गाजतंय, त्यामुळे पंकजा मुंडे आणि अजित पवारांची ही भेट महत्त्वाची ठरली आहे. बातमी पुण्यामध्ये शरद पवार अजित पवार हे एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ आहे. 23 जानेवारीला हा समारंभ पार पडतोय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडणार आहे. याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित असतील. कल्याण पूर्वेमधील वाळधुनी परिसरात रेल्वेच्या जागेवर असलेल्या सोशल वेलफेअर इंग्लिश स्कूलला रेल्वेनं नोटीस पाठवली आहे. 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचा आदेश रेल्वेनं शाळेला दिलाय. रेल्वेच्या या निर्णयाला शाळेतील शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांनी देखील विरोध दर्शवलाय. तर या कारवाई विरोधात शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठे यांनी न्यायालयात आता धाव घेतली आहे. तसंच रेल्वेनं आम्हाला मुदत द्यावी अशी मागणीही केली आहे. 1968 पासून तर 2023 पर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही. कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा ॲग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही. नंतर 2023मध्ये एक पत्र आलं आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा की तुम्ही 2,44,00,000 रुपये भाडं भरा किंवा 15 दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू. कि आप लोग ऐसा कुछ मत कीजिए कि ये सारे बच्चों को देख रहे हैं आप सब लोग कि इनके साथ सारा पूरा भविष्य जुड़ा हुआ है. इन लोग की साल भर की पढ़ाई है और कोई एक बच्चा नहीं है, यहाँ हजारों बच्चे हैं. लेकिन कुछ भी करने से पहले सर बच्चों के बारे बँकेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढलेत. हीच फसवणूक रोखण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक मोठं पाऊल उचललंय. RBIनं ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी केवळ 2 फोन नंबरची सिरीज सुरू केली आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँकेनं ठरवलेल्या या 2 सिरीज नंबरमधूनच बँकिंग कॉल येतील. बँकांना आता सर्व व्यवहार संबंधित कॉलसाठी 1600 सुरू होणारे फोन नंबर वापरावे लागतील. SMS द्वारे माहितीसाठी बँकांना 140 सिरीजपासून सुरू होणारे क्रमांक वापरावे लागतील. त्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी कॉल आला तर त्याचा फोन नंबर 1600 पासूनच सुरू होईल. तर SMS सुद्धा 140 या क्रमांकाच्या सिरीजपासून सुरू होणार आहे. 1600 नंबरपासून सुरू होणाराच कॉल बँकिंग व्यवहारांसाठी असेल, जो अधिकृत असेल. 1600 नंबरपासून सुरू न होणारा कॉल बँकेच्या व्यवहारासाठी नसेल, याची काळजी घ्या. 140 सिरीजनं येणारा बँक SMS हा व्यवहारासाठी असेल. 140 म्हणजेच अर्थात 140 सिरीजनं येणारा SMS बँक व्यवहारासाठी नसेल. 1600 पासून सुरू होणारा नंबर कॉलसाठी, तर SMS साठी 140 क्रमांकाची सिरीज. बातमी सैफ अली खान संदर्भातली. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. 7 महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकात्यात राहिला. त्यानं कलकत्त्यातील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय. त्यानंतर कामासाठी तो मुंबईत आला. भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीची घुसखोरी. 7 महिन्यापूर्वी भारतात प्रवेश, काही काळ कोलकात्यामध्ये वास्तव्य, कलकत्त्यातील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी,
नोकरीनिमित्त मुंबईत वरळी ठाण्यातील हॉटेलमध्ये नोकरी. मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशातील कुटुंबियांशी संपर्क. दरम्यान सैफवरील हल्ल्याचं रात्री सीन रिक्रिएशन करण्यात आलंय. आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला. आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून वांद्रे रेल्वे स्थानकात आणलं. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून त्याला सैफच्या घरी नेलं. सैफच्या घरात शिरला कसा आणि पळाला कसा हे पोलिसांनी समजून घेतलं. रात्री 11:15 वाजता आरोपीला पोलीस स्टेशन बाहेर काढलं. आरोपीला वांद्रे रेल्वे स्टेशनला आणलं गेलं. वांद्रे स्टेशनवरून सैफ अली खानच्या घरी नेलं. सैफच्या घरी आरोपी मोहम्मद शहजादची चौकशी. आरोपी घरात शिरला कसा, पळाला कसा, पोलिसांनी समजून घेतलं. पोलिसांनी हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. सैफ अली खानला मोठा धक्का बसण्याची आता शक्यता आहे. कारण सैफची भोपाळमधील 15,000 कोटींची संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. पतौडी कुटुंबातील सैफ अली खान हा 10वा नवाब आहे. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची मालमत्ता भोपाळमध्ये. पतौडी कुटुंबाच्या सुमारे 100 एकर जमिनीवर आज 1.5 लाखांपेक्षा जास्त लोक राहतात. भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तांवर 2015 पासून स्टे देण्यात आलाय. मध्य प्रदेश हायकोर्टाने याबाबत सैफ अली खान, शर्मिला टागोर, सोहा अली खानला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र पतौडी कुटुंबानं कोणताही दावा सादर केलेला नाही. त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला. स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार करण्यात आला असून या अंतर्गत 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे. कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत हा करार केला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. हार्वेस्टरचा मुद्दा गंभीर आहे. बहुमत मिळालेल्या सरकारनं शेतकऱ्यांवर बोलावं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली आहे. राहुल शेवाळेंच्या वक्तव्याला संजय राऊतांनी उत्तर दिले. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळे यांनी केलं. त्यावर आमच्या शिवसेनेनं राहुल शेवाळेंना पराभूत केलं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं आता फेटाळली आहे. संभाजीनगरात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे आणि मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलाय. लाडकी बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्याला घेता येतो. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनीही लाडकी बहीणसाठी अर्ज केलेत. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खोडा बसलाय. अमित शहा शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं ते दर्शन घेतील. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावात सहकार परिषदेला देखील अमित शहा हजेरी लावणार आहेत. अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू झालंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत JD व्हेन्स यांनी उपराष्ट्राध्यक्षपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झालाय. अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच तातडीनं सैन्य रवाना करण्याचेही आदेश त्यांनी दिलेत. त्याचबरोबर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी देखील जाहीर करत मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. अभिनंदन माझा प्रिय मित्र. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा असं मोदी म्हणाले. छत्रपती संभाजीनगरात मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केली आहे. बुलेटवर उभं राहून दोन्ही हात बाजूला सोडून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आलाय.
पोलीस स्टंटबाजाच्या शोधात आहेत. नागपुरात एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आलाय. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं, मात्र तिनं बँकेत न जाता गुगलवरच SBI हेल्पलाईन नंबर मिळवला. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले. भारतातील बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून थायलंड, दुबईसारख्या ठिकाणी नेऊन अवैध कामांना जुंपलं जात आहे. विरोध केल्यास त्यांना मारहाण करत उपाशी ठेवलं जातं. भारतात परतण्यासाठी त्यांच्याकडून 4 ते 5 लाख रुपये घेतले जातात. जीव वाचवून परतलेल्या तरुणांनी ही हकीकत सांगितली आहे. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्धेची धिंड काढण्यात आली होती. या घटनेनंतर रेहट्याखेड्या गावातील पुरुष गावाबाहेर निघून गेले. महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केली. आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून 22 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या 2 जहाल नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. महत्त्वाची बातमी, घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठीच्या भ्रष्टाचार प्रकरणी आता सरपंचाबरोबर ग्रामसेवकही रडारवर आहेत. आतापर्यंत सरपंचावर कारवाई होत होती, मात्र आता संबंधित ग्रामसेवकावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही असा दमही गोरे यांनी प्रशासनाला भरलाय. फेब्रुवारी महिन्यात 2264 म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीला ही लॉटरी लागणार होती, मात्र आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. पश्चिम रेल्वेवर 24-25 जानेवारीला 277 लोकल रद्द करण्यात येत आहेत. माहीम वांद्रे पुलासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलंय. वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं रेल्वे प्रशासनानं आवाहन केलंय. मुंबईकरांना लवकरच AC ट्रेन मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असतानाही लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना AC लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं आता काम सुरू झालंय. देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरादरम्यान ही टॅक्सी चालवली जाईल. मुंबईत वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे. वनपर्यटनात नियमाचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना 3 ते 25,000 रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे. याबाबत वन विभागानं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. वन विभागानं वनपर्यटनाचे नियम करण्यासाठी SOP निश्चित केली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी-12वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलाय. त्या अनुषंगानं अहिल्यानगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी रत्नागिरी ग्रामविकास विभागानं तयारी केली आहे. 1 जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन 31 मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांवर 28 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहे. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी, तसंच बांगलादेशी घुसखोर आढळल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील ड्रग्जचा साठा नष्ट करण्यात आला आहे. फेब्रुवारीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते MD ड्रग्ज नष्ट करण्याचं नियोजन पुणे पोलिसांनी आखलंय. मागच्या वर्षी अंमली पदार्थ तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला होता. या जप्त ड्रग्ज साठ्याची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होळी केली जाणार आहे. पनवेलच्या पिलई महाविद्यालयाच्या ॲलिग्रिया महोत्सवाला मनसेनं विरोध दर्शवलाय. गतवर्षी या महोत्सवात अश्लीलता आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप मनसेनं केलाय. यंदाही तसाच प्रकार घडण्याची शक्यता आहे आणि तसं होऊ नये यासाठी मनसेनं इशारा दिलाय.
भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं संविधान महावाचन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत 7 दिवसात दररोज संविधानाचे वाचन केलं जातं। 1111 विद्यार्थी एकाच वेळी संविधान वाचतायत। संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी पक्षी अभयारण्यात 250 पेक्षा अधिक प्रजातीच्या पक्षी आले। मंगोलिया, रशिया, रफ हे पक्षी आढळून आले। तसंच यावर्षी पक्ष्यांची संख्या रोडावली आहे। पक्षी निरीक्षणातून हे वास्तव समोर आलं। तुळजाभवानी मुख्य गाभाऱ्याच्या विस्ताराला वाद निर्माण झालाय। भोपे पुजारी मंडळाचा विस्ताराला विरोध आहे। मुख्य गाभाऱ्याशी छेडछाड न करण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली आहे। मुख्य गाभाऱ्याला छेडछाड करू नये, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे भोपे पुजारी मंडळानं ही मागणी केली आहे। मुख्य गाभाऱ्याच्या विस्तारावरून वादाची शक्यता आता उद्भवतीये। तुळजाभवानी मंदिर संस्थानने स्वनिधीतून तुळजाभवानीचा ऐतिहासिक गाभारा असेल, परिसर असेल, हे सुधारण्यासाठी नुकतंच हाती काम घेतलेलं आहे। पुरातन विभागाच्या सल्ल्यानुसार देवीचा गाभारा असेल, परिसर असेल, हा मोठा करण्याचा घाट या ठिकाणी घातला जात आहे। परंतु श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं आम्ही आज धाराशिव जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा परिवहन मंत्री मान्य प्रतापजी सरनाईक साहेब यांना भेटून या पुढची महत्त्वाची बातमी, अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालाय। सैफ अली खानवर 16 जानेवारीला चाकू हल्ला झाला होता। त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावरती सर्जरी करण्यात आली आहे। गेल्या 6 दिवसांपासून सैफ लीलावती रुग्णालयात होता। डिस्चार्ज नंतर मात्र सैफ नवीन इमारतीत शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळते। वांद्रेमध्येच असणाऱ्या फॉर्च्यून हाइट्स या इमारतीत सैफ आता राहणार असल्याची माहिती आहे। सैफ करीनाच्या सद्गुरू शरण या इमारतीमध्ये घुसून मोहम्मदनं सैफवर जीवघेणा हल्ला केला होता। त्यामुळे आता त्या जुन्या घरी सध्या परत न जाण्याचा निर्णय सैफनं घेतल्याचं समजतं। सैफ नव्या इमारतीत आता सध्या राहणार आहे। फॉर्च्यून हाइट्स ही नवी इमारत असेल ज्यामध्ये सैफ वास्तव्य करणार आहे। सैफ अली खानला लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहे। याच गाडीतनं सैफला घरी नेण्यात आलं। डिस्चार्ज देण्यात आलेला आहे सैफला। त्याच्यावरती 16 जानेवारीला हल्ला झाला होता। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहे। सचिन, डिस्चार्ज देण्यात आलाय, मात्र त्यावेळेस सैफ कसा होता त्याबाबत काही माहिती मिळाली आहे? नक्कीच आपण बघतो की 5 दिवसांनी अखेर सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। स्वतः करीना कपूर ही देखील त्याच्यासोबत आहे। दोघे एकाच गाडीतून निघाल्याचं आपल्याला दिसून येतं। करीना कपूर हे पुढे बसले तर पाठच्या सीटवरती सैफ अली खान हा बसलेला आहे। गुरुवारी लीलावती रुग्णालयात सैफ अली खानला भरती करण्यात आलं होतं। तिथे त्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर गेले 5 दिवस सैफ अली खान याच रुग्णालयात होते आणि आपण आता बघतोय की अखेर सैफ अली खान याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 5 दिवसानंतर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। डिस्चार्ज नंतर सैफ आता जुन्या इमारतीत जाणार नाही, नव्या इमारतीत सैफ राहणार आहे। फॉर्च्यून हाइट्समध्ये त्यानं राहण्याचा निर्णय घेतल्याचं आता पाहायला मिळत आहे। सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यावेळी याच गाडीतून सैफला फॉर्च्यून हाइट्स या नव्या इमारतीत नेण्यात आलंय। अद्यापही सैफकडनं याबाबत संपूर्ण घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। त्यामुळे आता सैफ काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। नेमकी ही घटना कशी घडली, सैफवर हल्ला कसा झाला, याबाबत सैफ काय बोलतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सैफचं दुसरं घर हे फॉर्च्यून हाइट्समध्ये आहे आणि त्याच फॉर्च्यून हाइट्समध्ये सैफ आता वास्तव्य करणार आहे। लीलावती रुग्णालयातली ही दृश्य आपण पाहतोय। लीलावती रुग्णालयाबाहेरची दृश्य। सैफ याच रुग्णालयामध्ये गेले 5 दिवस त्याच्यावरती उपचार सुरू होते आणि सध्या त्याला डिस्चार्ज देण्यात आला।
सर्व फोटोग्राफर आत घुसलेले फोटोग्राफर आत घुसले होते. आता जी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय लीलावती रुग्णालयातली नव्या इमारतीमध्ये शिफ्ट होणारे सैफ रुग्णालयातनं त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय. कालही नुकतंच सीन रिक्रिएशन करण्यात आलं होतं, क्राईम रिक्रिएशन करण्यात आलं. कशा पद्धतीत हल्ला झाला आणि काय नेमकं घडलं याबाबत रिक्रिएट करण्यात आला सगळा सीन. आरोपीला घेऊन जाण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता सैफला आज डिस्चार्ज देण्यात येतोय. पुढच्या बातमीकडे. बातमी उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भातली. अदानींनी महाकुंभमेळ्याला भेट दिली आहे. त्यांनी प्रयागराज येथील संगम घाटावर पूजा देखील केली. तर इस्कॉन मंदिरात दर्शन घेत अदानी यांनी भाविकांना अन्नदान केलं. यावेळी त्यांची पत्नी प्रीती देखील त्यांच्या सोबत होत्या. गौतम अदानी महाकुंभमेळ्यात पाहायला मिळाले. संगम घाटावर त्यांनी पूजा केली, आरती केली, अन्नदानही केलंय. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपराळा गावात खंडोबा यात्रेच्या निमित्तानं शंकरपाटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शंकरपाटात परिसरातील शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यावेळी सुसाट वेगानं धावणाऱ्या बैलगाडा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होत्या. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवण्यात येते. त्यामुळे आजपासून शुक्रवारपर्यंत ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. विराट कोहली रणजी मॅचमध्ये खेळणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर विराट रणजी मॅच खेळेल. 30 जानेवारीपासून दिल्लीची मॅच रेल्वे विरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली उपलब्ध असेल अशी माहिती दिल्ली टीमच्या कोचनं दिली आहे. उल्लडबाज दुचाकीस्वारांवर धडक कारवाई वर्ध्याच्या वाहतूक शाखेनं केली आहे. 50हून अधिक मॉडिफाय सायलेन्सर हे बुलडोझर खाली दाबून नष्ट करण्यात आले. टवाळखोर मुलं सायलेन्सरमध्ये मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत फिरत असतात. अशांवरच आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील शिरूर गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय. जुन्या वादाच्या रागातून एका आरोपीनं हवेत गोळीबार केला. या गोळीबारातून एक तरुण थोडक्यात बचावलाय. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. कोल्हापुरात पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला झालाय. मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडली आहे. यावेळी पालिकेचे कर्मचारी उमेश साळुंखे यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनं महानगरपालिकेचे कर्मचारी दहशतीखाली आहेत. छत्रपती संभाजीनगरात घरासमोर उभी असलेली बुलेट 2 अज्ञातांनी पेटवून दिली आहे. वाळूज परिसरातील साजापूरमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 2 अज्ञात आग लावताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यवतमाळच्या दिग्रस शहरातील सराफा लाईनमध्ये रोडा ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे. 2 अज्ञात महिला आणि 1 अल्पवयीन मुलीनं भर दिवसा 4,30,000चा सोन्याचा राणीहार चोरी केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. बार्शीत एकाच रात्री 3 दुकानात चोरट्यांनी फोडली आहेत. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून पोलिसात गुन्हा दाखल झालाय. चोरीत तब्बल 50,000 रुपयांवर चोरांनी डल्ला मारलाय.
केंद्र सरकारनं निर्यातीसाठी जाहीर केलेल्या 10 लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल 4.5 लाख टन साखर उपलब्ध झाली. 30 सप्टेंबरपर्यंत ही साखर सैफ अली खान फॉर्च्यून हाईट्समध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. कोणतीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत सैफनं दिलेली नाही. फॉर्च्यून हाईट्स या इमारतीमध्ये सैफ अली आलेला आहे आणि त्यानं कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. डिस्चार्ज नंतर सैफ जुन्या इमारतीत जाणार नाही हे आता स्पष्ट झालंय. सैफ फॉर्च्यून हाईट्समध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय. सैफ अलीला 5 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर आता सैफ नव्या इमारतीत शिफ्ट होतोय. याच गाडीतनं सैफ आता घरी पोहोचलेला आहे. लीलावती रुग्णालयातनं त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर तो आता नव्या इमारतीत शिफ्ट होतोय. सैफ सध्या त्याच्या जुन्याच घरी पोहोचलेला पाहायला मिळतोय. मात्र आता इथूनही तो शिफ्ट होणार आहे, त्यामुळे लवकरच तो शिफ्ट होताना पाहायला मिळेल. रुग्णालयातून सैफ घरी परतलाय. याच इमारतीमध्ये सैफवरती हल्ला करण्यात आला होता 5 दिवसांपूर्वी. रात्रीच्या वेळी तो हल्ला झाला होता आणि त्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावरती उपचार करण्यात आले आणि आज सैफला पुन्हा डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे सैफ घरी परतलाय. पाच दिवस झाले सैफवर हल्ला होऊन आणि आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला. लीलावतीच्या डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार केलेत आणि त्यानंतर सैफला घरी सोडण्यात आलं. डिस्चार्ज मिळाला. सध्या तो ज्या इमारतीत त्याच्यावर हल्ला झाला त्याच इमारतीत परतलाय. मात्र इथूनही लवकरच सैफ अली हा शिफ्ट होणार आहे. नव्या इमारतीमध्ये तो वास्तव्यास असेल. सध्या तरी सैफवर ज्या इमारतीत हल्ला झाला त्याच इमारतीत तो आता पोहोचलाय. बांगलादेश कनेक्शन समोर आलेला आहे. सैफवर ज्यानं हल्ला केला लीलावतीतून त्याला डिस्चार्ज मिळाला. मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य. सैफ अली जेव्हा घरी परतत होता तेव्हाची ही दृश्य. काय